कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून वाद सुरू असतानाच ज्या 8 गावांचा शहरात समावेश करण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली होती, त्या गावांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारसंघात समावेश करण्यात आलाय। हे प्रारूप मतदारसंघ सोमवारी जाहीर होणार आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदारसंघाची प्रारूप रचना करण्याचं काम सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात वेगानं सुरू आहे। एकीकडे शहराची हद्दवाढ आणि दुसरीकडे त्याला होणारा विरोध यावरून शहर आणि ग्रामीण जनता असा संघर्ष सुरू आहे। त्यातच सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार प्रशासनाची तयारी सुरू आहे। हद्दवाढीबाबत महापालिका प्रशासनानं हद्दवाढीतील प्रस्तावित गावांचा अहवाल देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं। मात्र याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल देणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय। ही सर्व प्रक्रिया एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे हद्दवाढीत प्रस्तावित गावांचा समावेश जिल्हा परिषद प्रारूप मतदारसंघात केला जाणार आहे। यावर हरकती देखील दाखल होण्याची शक्यता आहे। उचगाव, पाचगाव, सरनोबतवाडी, कळंबा, मोरेवाडी, नवे बालिंगा, नवे पाडळी, उजळाईवाडी या गावांचा समावेश हद्दवाढीत होण्याची शक्यता आहे। याशिवाय शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये अशी भूमिका शहर हद्दवाढ कृती समितीनं घेतली आहे। त्यामुळे शहर हद्दवाढ आणि जिल्हा परिषद मतदारसंघाची प्रारूप रचना यावरून नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे।